सामाजिक महिला मंडळ आहे. नमस्कार. यावर्षी आपण पावसाळ्याची तीव्रतेने वाट बघत होतो. निसर्गाच्या नियमात यावर्षी फार मोठा बदल झालेला आपण पाहत होतो. उन्हाळा नकोसा वाटतो, पण त्यासाठी वृक्षारोपण केले तर आपल्या पुढील पिढीला त्याचा फार मोठा उपयोग होईल. हा विचार समोर ठेवून पर्यावरण दिन साजरा केला जातो. निसर्ग समतोल राखण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजे. हल्ली नवनवीन बांधकामे, रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारे बांधकामे यामुळे जुनी मोठी झाडे तोडली जातात. पावसामुळे, वादळामुळे अत्यंत जुनी झाडे मुळापासून पडतात. आधुनिकीकरण व औद्योगिक कारणामुळे झाडं तोडली जातात. झाडांची संख्या कमी होऊन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण समतोल राखणे जात नाही. तापमान वाढते. जागतिक तापमानाची वाढ होऊन समुद्री पाण्याचे तापमानही वाढत आहे हे आपल्या लक्षात येत आहे. हिमनगाही वितळत आहेत. पूर परिस्थिती निर्माण होऊन किनाऱ्यावरची गावे नष्ट होत आहेत. तरीही निसर्गाची एक सायकल समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. तर या झाडे लावा कार्यक्रमासाठी आपले मंडळ म्हणजे आपलं स्फूर्ती महिला समाज मंडळ जूनपासून पावसाची वाट पाहत आहे. 8 दिवसापूर्वी वादळासारखा येऊन सतत पडून गेलेला पाऊस आता परत लोप पावलेला आहे. ठीक आहे, म्हणून आज सर्वांच्या सोयीप्रमाणे आजचा दिवस ठरविला. काही मैत्रिणींच्या अडचणीमुळे येता आले नाही, त्यांना क्षमस्व. कारण हा वेळ करूनही चालणार नाही. आपल्या मंडळातील सुनेत्राताईंनी ठाणे येथील सौ प्रणिताताई यांना आमंत्रित केले आहे. त्याही उत्साहाने आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि ह्या सर्व बदलापूर ब्रह्मवादिनीचा ते पुस्तक अध्यक्ष डोंबिवली ब्रह्मवादिनी संस्थे. प्रणिताताई या डोंबिवलीतील ब्रह्मवर्धिनी संस्थेच्या एक सभासद आहे. त्यांनाही झाडे लावा, झाडे जगवा याच्यामध्ये अत्यंत उत्साह आहे. आणि त्या गंमत म्हणजे ठाण्यावरून डोंबिवलीला त्या झाडे घेण्यासाठी आलेले आहेत, याचं जास्त कौतुक आहे. आता मी तुम्हाला एक झाडं या विषयावर कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता